पण देर वेअर कंपनीज, देर वेअर सोल्युशन्स. म्हणजे त्यावेळेस माझं सोल्युशन QR कोड आणि एक चिल्लर नावाची ॲप्लिकेशन, एवढ्या दोनच जरा इम्प्रूव्ड ॲप्लिकेशन्स होत्या IMPS पेक्षाही. म्हणजे IMPS पेक्षा म्हणताना बँकेचे जे IMPS आहेत त्याच्यापेक्षा आमचे कन्सेप्ट हे जास्त युजर फ्रेंडली होते, युजेबल होते, प्रॅक्टिकल होते. त्या चिल्लरमध्ये टेलिफोन नंबरच्या बेसिसवरती मी पैसे ट्रान्सफर करणं हा चिल्लरनी दिलेला कन्सेप्ट आहे, जो UPIने अडॉप्ट केला आहे. राईट. आणि QR कोडचा कन्सेप्ट हा मी दिलेला कन्सेप्ट आहे, जो यांनी अडॉप्ट केला. फोन नंबरवरनं पे करणं आणि QR कोड. आता QR कोडमध्ये मी काय करायचो, अकाउंट नंबर, IFSC, त्यावेळेस अजून एक कॉम्बिनेशन होतं फोन नंबर आणि MMID, असे 2 कॉम्बिनेशन्स असायचे. या दोन्ही कॉम्बिनेशन्सनी यू आर एबल टू पे. MMID तर प्रचंड सुंदर कन्सेप्ट होता, जो इव्हेंच्युअली डाय डाऊन झाला. आता कोणाला माहिती पण नाही आहे. म्हणजे माझं एक फेसबुकचं पेज आहे, त्याच्यावरती एक छोटासा ब्लॉग लिहिला आहे की तुम्ही 3 कॅरेक्टर्स लक्षात ठेवा फक्त, आणि यू आर एबल टू टेल युअर बँक डिटेल्स टू समवन एल्स. इतकं सोपं केलेलं. म्हणजे पण ते सगळे कन्सेप्ट डाय डाऊन झाले.